अहमदनगरी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। चलो ऐसे निशान बन जाए, चलो ऐसे निशान बन जाए, रहो ऐसे पहचान बन जाए, और जियो ऐसे कि खुद किसी के लिए मिसाल बन जाए। आपल्या आईला म्हणजे आपली आई असेल, आपल्या कॉलेजची माजी विद्यार्थी असणार आहे, किंवा आपले वडील, आपले आजोबा किंवा कोण पण असू, किंवा आपला भाऊ आता कॉलेजमध्ये आपला शिकतोय, तर यांना दिवसातून म्हणजे वर्षातून एक दिवस तरी आपल्या कॉलेजसाठी द्यावा त्यांनी। आपला हा स्नेह मेळावा हा त्यासाठी असतो की बाबा कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये यावं, एक दिवस कॉलेजचे डेव्हलपमेंट बघावे, कॉलेज काय प्रगती करतंय, आपलं काहीतरी त्यात मोठे म्हणजे आपण त्यात काहीतरी आपलं काम द्यावं, एवढीच इच्छा असते। कॉलेजमध्ये आता मी नाम फाउंडेशनसाठी नाही म्हटलं तर 83,000 रुपये आपल्या कॉलेज मार्फत गोळा केले होते आपण। परत त्यानंतर आता केरळ निधी नाही म्हटलं तर 38,000 रुपये आपल्या कॉलेजचे विद्यार्थ्यांनी वर्गातून दिले होते। 1 रुपये का होईना प्रत्येक विद्यार्थ्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं होतं। कारण एचएम कॉलेजला मठ म्हणून समजलं जायचं, म्हणजे ज्याला मार्क नाही आहेत, ज्याला 40% किंवा 45% 50% मार्क आहेत, त्या विद्यार्थ्याला जर ऍडमिशन घ्यायचं किंवा कॉलेज करायचंय तर मग एचएम शिवाय पर्याय नाही। म्हणजे तुम्हाला बीसीला आणि वायसीला ऍडमिशन मिळू शकत नाही, पण तुम्ही एचएमला जावा, तुम्हाला एचएमला ऍडमिशन मिळणारच, हे त्यावेळेला ठरलेलं होतं। आज कंडिशन अशी आहे की आजकाल तुम्हाला वायसीला आणि बीसीला ऍडमिशन मिळेल आणि एचएमला ऍडमिशन मिळणार नाही। का तर एचएमची पॉलिसी लागते। आणि आवर्जून राजमाने सरांचं अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे ही सगळी डेव्हलपमेंट इथं झाली। प्रत्येक कॉलेज कसं कसं वाढत गेलं हे मी लहानपणापासून बघितलेलं आहे। आणि आज हे कॉलेज अभिमानाने सांगायला मला आवडेल की आज हे कॉलेज इतक्या मोठ्या पदावर पोहोचले की ते आपण कधीही आपण करू शकत नाही। त्यामुळं विशेषतः बर्गे सरांपासून मी जरा कामाचा योग बघितला। आदरणीय राजमाने साहेबांनी तसं योग्य प्रकारे सगळं डेव्हलपमेंट करून योग्य प्रकारे सगळी कॉलेजची व्यवस्था पूर्ण केली। हे तुम्ही आता एवढं मोठं कॉलेज केलेलं आहे, चांगलं चाललेलं आहे, अतिशय म्हणजे माझी त्याला शुभेच्छा आहेत। त्या अशाच बिल्डिंग अशा चांगल्या झालेल्या आहेत, अशाच प्रकारे ज्ञान आपल्या सर्वांना मिळत असेल मी अपेक्षा करतो। परंतु आम्हाला जर इथं बोलवलंय किंवा आम्ही येतो एक दिवस तर आम्हाला कधीही जुन्या आठवणीत आम्हाला आवडते, कधी अशा प्रकारची माझी इच्छा आहे आणि इथून पुढे आम्ही येत जाऊ। धन्यवाद। कॉलेजला ऍडमिशन मिळत नाही, ते दर्जा वाढलेला आहे। आम्ही येत होतो त्यावेळेला मठ होता, इथं प्रेक्षागृह होतं, त्या ठिकाणी मी खेळला। इथं मागच्या बाजूला होते रैनाक सरांनी ते सर्व एकत्र करून त्या ठिकाणी मोठं सभागृह क्रीडा प्रेक्षागृह चांगलं स्थापन केलंय। मी विद्यार्थी दशेत होतो 7वीत, त्यावेळेला पहिल्यांदा या महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी आम्ही पत्र्याची शेड होती, आणि त्यावेळेपासून आज माझी विद्यार्थी मेळाव्यापर्यंत माझा या महाविद्यालयाशी अत्यंत जवळीकेचा संबंध आहे। माझ्या जीवनाच्या अभिमानाची सर्वात गोष्ट म्हणजे मी बॅरिस्टर के.जी. पाटील सर आणि सौभाग्यवती सुमतीदेवी पाटील यांचा अत्यंत लाडका विद्यार्थी। सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज जरी नुसतं अंगावरती नाव जरी उच्चारलं तरी सगळ्यात जुन्या आठवणी जाग्या होतात। कंडक्टर एसटीत बसल्यानंतर म्हणायचा कुठं एचएम कॉलेजवर, एचएम म्हणतो मठात निघाला, स्टँडवर इथं उतरताना चला मठातली उतरून घ्या। इथपर्यंत आमच्या कॉलेजला पहिले हिरवलं जायचं।
वाईट वाटायचं रानात कधीतरी पाणी पाजून यायचं, त्याच कपड्यावर हातपाय धुवायचं, कपडे घालायचे, कॉलेजला यायचं, अशा अवस्थेत कॉलेज केलं आम्ही. परंतु आज अभिमानानं सांगावं वाटते, ज्या पद्धतीनं फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा बाहेर घेतो, तसं या कॅम्पसला किंवा या महाविद्यालयाला एक फिनिक्स पक्षी गावला, आणि तो फिनिक्स म्हणजे राजमानी सर. कर्मवीर भाऊराव पाटील नसते तर हे घडलंच नसतं असं माझं वैयक्तिक मत आहे. कदाचित चुकीचंही असेल किंवा बरोबरही असेल. तर मित्रांनो, 25 वर्षानंतर वेध घेणं अतिशय आपल्याला महत्वाचं आहे, आणि ते 25 वर्षानंतर या जगाची, या देशाची काय परिस्थिती होईल या दृष्टिकोनातून आपल्याला काय उत्क्रांती करता येते का, आपल्याला काय प्रगती करता येते का, याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. की पु ल देशपांडे गाडी म्हटले की माणसाने उपजीविकेसाठी, जगण्यासाठी लागणारं शिक्षण जे आहे ते जवळून घ्यावं. उपजीविका करत असताना त्या शिक्षणाचा उपजीविकेसाठी साधन सामग्री कमवण्यासाठी तुम्हाला उपयोग होतो. परंतु आताच मला वाटतंय मगरे साहेबांनी या ठिकाणी विचार मांडला की माणसानं जीवनामध्ये साहित्य, नाट्य, शिल्पकला किंवा संगीत यापैकी कुठल्या तरी साधनाची साधना करावी, म्हणजे त्याला जगणं काय आहे हे कळतं, असं त्यावेळेला त्यांनी विचार मांडलेला होता. आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये उपजीविकेसाठी साधन म्हणून आपण सगळे लोक शिक्षण घेतोय, पदव्या घेतोय, पण खरोखर आपण जीवनामध्ये यशस्वी होतो का, हा मला वाटतंय तरुणांच्या समोर विचार करण्याची गरज आहे.